नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. मुंबईतील दादर परिसरात रिपब्लिकन सेनेनं काढलेल्या आरक्षण आणि उपवर्गीकरणाविरुद्ध मोर्चे प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परवानगीशिवाय मोठ्या संख्येनं जमवणे, रस्ता रोखणे तसेच बेकायदेशीरपणे मोर्चा आंदोलन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. प्रशासनानं या आंदोलनाचा परवानगी नकारली होती, तरी आंदोलकांनी मोर्चा काढल्यामुळे पोलिसांना गुन्हा नोंदवला. या प्रकरणात पुढील तपास आझाद मैदान पोलीस करत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण आणि उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट झाले. याबाबत सर्वांगीण चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशाचे पालन केले जाईल असं त्यांनी सांगितलं. अनुसूचित जातींमध्ये आरक्षणाचा लाभ न मिळण्याने घटनांशी ओळख न करून त्यापर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचवला हा उपवर्गीकरणामागील उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये सांगितलं की आरक्षण उपवर्गीकरणाविरुद्ध संघर्ष समितीसह प्रतिनिधी मंडळाने त्यांनी भेट घेतली. यावेळी समितीने अनंत मनोहर पदार समितीच्या उपवर्गीकरणाच्या शिफारस करण्याला अहवाल रद्द करण्याची मागणी केली. यावर शिंदे यांनी लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून विस्तृत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. तसेच महायुती सरकार कोणत्याही जाती किंवा समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं शिंदे यांनी नमूद केलं. पाहत रहा डीसी न्यूज इंडिया. थांबूया इथेच.